नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलला. मित्रांनो, आज आपण कम्युनिटी बाबतीत चर्चा करणार आहोत. तर यामध्ये आपण सुरुवातीला बघूया गोल्ड, की गोल्डमध्ये या वेळेस कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आपण सुरुवातीपासून बघत आहोत की गोल्ड हा अप ट्रेंडला जाताना दिसतो आहे आणि एक चांगल्या प्रकारे अप ट्रेंड या ठिकाणी आपल्याला गोल्डमध्ये बघायला मिळतो आहे. तर बघूयात येत्या काही दिवसांमध्ये गोल्डमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट ही दिसून येते. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला रेजिस्टन्स आणि सपोर्ट टाकून घेऊयात. अप ट्रेंड असल्यामुळे या ठिकाणी आपण सुरुवातीला रेजिस्टन्स टाकूयात. तर आपला पहिला रेजिस्टन्स आहे या ठिकाणी 75,600 सॉरी 75,700. हा गोल्ड साठी रेजिस्टन्स आणि 75,800 या ठिकाणी आपण गोल्डला रेजिस्टन्स टाकलेला आहे 75,700 ते 75,800 सॉरी 75,700 ते 75,800 हा गोल्ड साठी रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स आहे आपला 76,100 ते 76,200. हा गोल्ड साठी सेकंड रेजिस्टन्स. आणि 76,200 तिसरा रेजिस्टन्स आहे आपला या ठिकाणी 77,100 आणि 77,200. या ठिकाणी आपण रेजिस्टन्स टाकलेले आहेत. तर आपला पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे या ठिकाणी 75,700 ते 75,800 हा अत्यंत महत्वाचा एक मजबूत रेजिस्टन्स आपल्याला म्हणता येईल. जर गोल्डमध्ये नवीन हाय बनायचा असेल तर 75,800 च्या वरती आपल्याला क्लोजिंग मिळणे फार महत्वाचे आहे. 75,800 नवीन हाय साठी 75,800 च्या वरती क्लोजिंग फार महत्वाची आहे. ही आपली मेक इन ब्रेक लेवल आपण त्याला म्हणू शकतो. मेक अँड ब्रेक लेवल. जोपर्यंत 75,800 च्या वरती क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी नवीन हाय आपल्याला बघायला नाही मिळणार. 75,800 च्या वरती क्लोजिंग असणे फार महत्वाचे आहे. जर 75,800 च्या वरती जर आपल्याला क्लोजिंग मिळाली तर आपले फर्स्ट टार्गेट अचीव होईल. फर्स्ट टार्गेट असेल आपल्या या ठिकाणी 76,100 ते 76,200 जे आपले फर्स्ट टार्गेट असणार. फर्स्ट टार्गेट
76,100 ते 76,200 हे आपले गोल्ड साठी पहिले टार्गेट आणि सेकंड टार्गेट असणार आपले येत्या काही आठवड्यांमध्ये जे आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे 77,100 ते 77,200 हे आपले येत्या काही दिवसात बघायला मिळणारे सेकंड टार्गेट. जर 75,800च्या वरती क्लोजिंग मिळाली तर आपल्याला नवीन हाय गोल्ड मध्ये बघायला मिळू शकतो. धन्यवाद मित्रांनो.